रमेश साळुंके काकाकडून माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 200 रुपये बक्षीस आलेलं आहे. निर्गुणा हो माझी वाचा माझा अनावरा मज बोलवा तो 100 चाल विता बोलविता हालविता तो आहे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही. अजय चव्हाण हात वरतीकार, प्रवेश पैलवान हात वरतीकार. आबांच्या आणि मान्यवरांच्या शुभास्ते आणि आबांचा सत्कार समारंभ भुवनजी राठोड यांच्या शुभास्ते संपन्न होतो. यानंतर कपिलजी देहटकर, सन्माननीय बाळूभाऊ राठोड, कपिलजी देहटकर यांचा सत्कार समारंभ करा. मोहनजी बोराडे आपण या आकड्यावरती थांबा, आपला सत्कार समारंभ संपन्न होणार आहे. याचाही सत्कार समारंभ मधुकर व बाळासाहेबजी आवारे आबा आपण जरा आकड्यावरती या. आपला मान सन्मान सत्कार समारंभ या जिल्ह्याचे नेते भास्कररावजी आंबेकर साहेब आणि भास्कररावजी दानवे कॉमेंट्रीसाठी 100 रुपये बक्षीस आलेला आहे. आबांचं स्वागत करणार दानवे आबा बाळासाहेब आबावरेंचा सत्कार समारंभ करणार आहे. मान्यवरांच्या शुभास्ते 2 आबा एकत्र आले. जालना जिल्ह्याची ओळख अखंड महाराष्ट्रात अखंड हिंदुस्थानात करून दिले असा महान मल्ला या सह्याद्रीचा शिव उपमहाराष्ट्र केसरी विलासभाऊ डोईफळेंचा सत्कार समारंभ न डोईफळेच्या नावावरती आहे. आबा 2 मिनिटं बोलतील. आबा 2 मिनिटं आप म्हणून 1,500 रुपयाचं बक्षीस दिलं. आबा शबाश. 2 कुस्त्या करत समोरचे जरा बाजूला. पलीकडची कुस्ती अजय चव्हाण आणि रईस अशी चालू आहे. अजय चव्हाण हा राजाराय टाकळीचा खुलताबादचा पोरगा. त्याचे वडील काय आबा शिक्षक आहे बर का. शिक्षकाचा मुलगा वकील डॉक्टर इंजिनियर होऊ शकतो, परंतु एका शिक्षकाचा मुलगा पैलवान होऊ शकतो हा उदाहरण त्याने दाखवून दिला. भारत पत्ता व्यायामशाळा सराव करतो तो अर्जुन मामा यांचा पत्ता आहे. आणि एक गरीबा घरचा पोरगा रईस पैलवान हा नांदी बडक्याचा अंबा तालुक्यातला. अलीकडची कुस्ती सुद्धा तशीच आहे. हा पीर पिंपळगावचा अलीकडचा गोरा आणि गोमटा ऋषिकेश पप्पळगड पंक्चरचं दुकान चालवतो. दुकान चालव कुस्तीचा खुरा बघतो आणि कुस्ती करतो. एक चांगलं पोरगा होतकरू पोरगा आहे. त्याच्याबरोबर लढणार राजेंद्र चव्हाण, रमेश चव्हाण आहे. हा पाटोदेला सराव करतो बाळासाहेब बाबा आवरेंचा पट्टा आणि खालचा हा सर्जेराव माऊली गायकवाड यांचा पट्टा आहे. उर्फ भुऱ्या म्हणून ते समजला जातो. त्याचा नाव उर्फ भुऱ्या. गोरा आणि गोमटा आहे. सोन्याचं पाणी अंगावरती ओतून आलाय की काय असा देखणा पोरगा आहे. कवळ्या वयाचा आहे. त्याच्याबरोबर जोड त्याला बलदंड ताकदीचा लागले. त्याच्यापेक्षा जरा ताकदीनं जवळ असलेला रमेश चव्हाण आहे. सुंदर कुस्त्या 4 कुस्त्या चलाय. ओ मेरे देश की धरती उगले सोना उगले हीरे मोती. मेरे देश की धरती भारत माता की. आवाज नाही आला. देशाच्या जयघोषाचं नाव घेताना छाती अभिमानानं फुलवली पाहिजे. मोठ्याने आवाज गेला पाहिजे. शत्रू नसताना कानाला धडकी भरली पाहिजे. पाकिस्तान असो, चीन असो, अमेरिका असो. भारत माता की. धन्यवाद. सगळ्यांच्या माणसातलं माणूस पण आता जाग झालं. सगळ्यांना पैलवान झाल्यासारखं वाटायला लागलं. आबा मध्यंतरी गाणं आलं होतं बर का. जेव्हा दिसतीस तू माझ्या मोरा मला आमदार झाल्यासारखं वाटतं. बरोबर ना. आता सगळ्यांना पैलवान झाल्यासारखं वाटायला लागलं. देव पहावया गेलो देवची होऊन आलो. परंतु तसं होत नाही. टाकीचं घर सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही आणि मेल्याशिवाय स्वर्ग कळत नाही.
जरा टाळ्या करा की टाळ्या करा की जरा अल्ताफ पेलवान खंडवाला सुभाष आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रमेश चव्हाण हा विजय झालेला आहे आणि तिकडे आक्रमक झाला अजय चव्हाण शबाज जबरदस्त कुस्ती हो बप 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 तीन चौथ्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे अल्ताफ तिकडे अभिषेक नहराळे आणि हर्षवर्धन बोलणार पलीकडचा या शिवधडीचा पोरगा हर्षवर्धन बोराडे बावडे पांगरीचा गरीब घरचा पोरगा अभिषेक नहराळे हा बीडचा नागझरीचा परंतु पाटोदेला सराव करतो कुस्तीवरती कुस्ती जाता नहीं तुम्ही वीडियो भी डालेंगे पहलवान नाम भी कमाओ दाम भी कमाओ या कोई अली कह के आता है तो कोई बजरंग बली कह के आता है दोनों का मकसद एक होता है कोई राम बोलो कोई रहीम बोलो दोनों का मकसद एक होता है हाँ आल पे करो मंदिर और मस्जिद अलग होता है लेकिन दोनों का पत्थर एक होता है कौन कहता है इंसान हर दिन मंदिर और मस्जिद जाए कौन कहता है इंसान हर दिन मंदिर और मस्जिद जाए जहाँ भी इंसान जाए वहाँ मंदिर और मस्जिद बन जाए खरे असताना आज रतन कुमार टायगर सारखं व्यक्तिमत्व इथं उभा राहिलं अनेक कुस्ती शौकीन इथं हजारा सो खर्चानं अल्ताफ पेलवान खंडवा मराठवाड्यातून महाराष्ट्रातून अनेक पैलवान पुरवत आले आणि तुमच्यासारख्या दिग्गजांची उपस्थिती लाभली खऱ्या अर्थानं पैलवानाचा धन्यवाद आहे कारण पूर्वीच्या काळामध्ये कुस्तीला राजाश्रय असायचा संस्थानिक खर्च झाले राजाश्रय संपला गेला आणि आज लोकाश्रयाच्या माध्यमातून ही कुस्ती जिवंत आहे तुमच्या आमच्या सारख्या लोकांमुळे ही कुस्ती जिवंत आहे पटाडे साहेब तुमच्यासारखी दानशूर मंडळी पुढे आल्या आणि म्हणून कुस्ती मैदान भरल्या जात आहे जालना जिल्ह्याची जर कुस्ती वाढवायची असेल तर तुमच्यासारख्या लोकांना पुढे व्हावं लागणार आहे आणि महाराष्ट्र चॅम्पियन बाळासाहेब आबा आवरेंचा पट्टा विजय झाला अभिषेक नहराळे आपली बक्षिसाची कुस्ती चालू आहे अजून आबांनी या समोरच्या कुस्तीला बक्षीस दिला रईस पैलवांना ताबा घेतला कुस्ती करा पंच कुस्ती करा म्हणून ताकीद द्या कवाल पैलवान तुम्ही त्यांना कुस्ती करा म्हणून ताकीद द्या या समयाला तांदळवाडीचा या जालना जिल्ह्याचा सुपुत्र गत वर्षीचा महाराष्ट्र चॅम्पियन विशाल कापसेचं आगमन होता आणि त्याचे पिताश्रे कोटीराम मामा कापसे पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे कोटीराम मामा कापसे जरा आपण आठवूया महाराष्ट्र चॅम्पियन विशाल कापसे डबल महाराष्ट्र चॅम्पियन बाबासाहेब चव्हाण आपण जरा आकडे होतीया जनता जनार्दनाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण जरा आकडे होतीया गत वर्षीचा महाराष्ट्र चॅम्पियन विशाल कापसे आणि विशाल कापसेचे पिताश्री पिता पुत्रांची जोडी जशी राजकारणात महाराष्ट्राचे आणि देशाचे दिग्गज नेते रावसाहेब पाटील दानवे आणि त्यांचे चिरंजीव संतोष भाऊ दानवे जसे राजकीय आखाड्यातले पिता पुत्र तसे आमच्या लालमतीच्या आखाड्यातले पिता पुत्र सुधाकर उर्फ कोटीराम मामा कापसे आणि विशाल कापसे आपण जरा आखाड्यावरती या डबल महाराष्ट्र चॅम्पियन बाबासाहेब चव्हाण आपण याकडे या आपला मान सन्मान कुस्ती कमिटीच्या वतीने संपन्न होणार आहे कुस्ती करा पंचाहत्तर निर्णय पैलवान आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अजय चव्हाण त्याचं नाव भारत माता व्यायामशाळा सराव करणारा पैलवान विजयाला 75% विजेत्याला आणि 25% उपविजेत्याला आबाच्या कुस्तीचा बक्षिसाचा मान करे अजय चव्हाण झालेला आहे अर्जुन मामा अकडेंचा तो पट्टा वा काय दंड ठोकला करा की जर आता हात असेल तर सन्माननीय कापसे पटलीत हजर झाल्या विशाल कापसे आपण याकडे या रतन कुमार टायगर कापसे पाटलाचा सत्कार समारंभ करून घ्या बक्षीस घेऊन जायचा पिता पुत्र आबाई 5 मिनिटं बोलतील कापसे पाटलाचा सत्कार
आणि यानंतर महाराष्ट्र चॅम्पियन विशाल कापसे आणि डबल महाराष्ट्र चॅम्पियन बाबासाहेब चव्हाण आपण याकडे होत्या. आणि चालू सालचे 2 महाराष्ट्र चॅम्पियन तांदळवाडीचा दुसरा सुपुत्र अविनाश नावकर आपण याकडे होत्या. पवन बावडे चालू सालचा महाराष्ट्र चॅम्पियन आपण यात्या. अविनाश नावकर आपण याकडे होत्या. आणि गत वर्षीचा महाराष्ट्र चॅम्पियन जगदीश राजपूत आलाय आपण याकडे होत्या. या महाराष्ट्र चॅम्पियन यांचा सत्कार समारंभ 2 महाराष्ट्र चॅम्पियन यांचा सत्कार समारंभ संपन्न आकड्यावरती. महाराष्ट्र चॅम्पियन जगदीश राजपूत, महाराष्ट्र चॅम्पियन पवन बावडे, महाराष्ट्र चॅम्पियन अविनाश नावकर आपण या तिघांचा सत्कार झाल्यानंतर आबांचं मनोगत लगेच चालू होणार आहे. आताच आबांचं मनोगत चालू होणार आहे. भारत माता की, बजरंग बली की, संत सेवालाल महाराज की. आजच्या या कुस्तीच्या आखाड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असलेले आबासाहेब आवारे निश्चितच त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आज या ठिकाणी रतन पैलवान टायगर यांनी गेल्या 6 वर्षापासून कुस्तीचं आखाड्याचं आयोजन या ठिकाणी करतात. आणि आमचं सौभाग्य आहे की यावर्षी आम्ही मुद्दाम होऊन या कुस्तीच्या आखाड्याला भेट देण्यासाठी आलो. आणि जालना जिल्ह्याची ओळख ह्या कुस्तीच्या लाल मातीपासून निर्माण झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे की जालना शहरामध्ये सर्वात पहिली कुस्ती जर कोणी आणली असेल तर रूपा पैलवान खरे यांनी जालना शहरामध्ये सर्वात पहिली कुस्ती आणली. आणि अनेक आखाड्याचे निर्माण त्या जालना शहरामध्ये झालं. आणि जालना शहरातील संपूर्ण लोण प्रत्येक गाव आखाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा आलं. आणि एक भाग म्हणून त्याच्यातलं एक भाग रतन पैलवान नाईक यांनी या ठिकाणी वसंतनगर तांड्यावर आणलेली कुस्ती. निश्चितच ही देखणी कुस्ती आज या ठिकाणी आलेले अनेक मराठवाड्यातून महाराष्ट्रातून संपूर्ण मल्ल या ठिकाणी आले. आबासाहेब आवारेंनी आता मला सांगितलं की पाटोद्याला एकदा तरी तुम्ही भेट द्या. त्या ठिकाणी स्वतःच्या खिशातून 1 करोड रुपये खर्च करून त्या ठिकाणी तालीम त्या ठिकाणी निर्माण केली. आणि गोर गरिबांचे मल्ल पैलवान निर्माण करण्याचं मानस त्यांनी त्या ठिकाणी घेतल्याबद्दल सर्वांच्या वतीने त्यांना टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे. आज या ठिकाणी आपण कुस्ती पाहायला आलेला आहे, माझं भाषण ऐकण्यासाठी नाही. आणि म्हणून आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या वतीनं संपूर्ण आलेल्या महाराष्ट्रातील कुस्तीगिरांना पटूंना या ठिकाणी सर्व मल्लांना मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि दादांच्या माध्यमातून सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद आबासाहेब. आता गत वर्षीचे 2 महाराष्ट्र चॅम्पियन आणि चालू वर्षीचे 2 महाराष्ट्र चॅम्पियन आणि गत वर्षीचा महाराष्ट्र चॅम्पियन आपण आकड्यावरती सत्कार समारंभ स्वीकारण्यासाठी महाराष्ट्र चॅम्पियन अविनाश नावकर, महाराष्ट्र चॅम्पियन पवन बावणे आणि महाराष्ट्र चॅम्पियन जगदीश राजपूत. का करायचा, कशासाठी करायचा महाराष्ट्र चॅम्पियनाचा सत्कार? कारण यांचा आदर्श ठेवून यांच्यापेक्षा लहान असणाऱ्या मल्लांनी आदर्श घ्यायचा आणि जिल्ह्यासाठी पदकावण्याची एक ध्येय निर्माण करायचा. म्हणून या त्रिमूर्तींचा सत्कार. आवाज लक्ष असू द्या. पैलवान अनेक वेळा पुकार दिलेत आपल्याला सत्कार समारंभासाठी जर आकडे होत्या. पवन बावणे मैदानात आलेला, मोहन भाऊ राठोड पवन बावणेचा सत्कार समारंभ करून या. पवन बावणे आकडे होत्या. अविनाश नावकर सुद्धा आकडे होत्याला आहे. महाराष्ट्र चॅम्पियन अविनाश नावकर आकडे होत्याला आहे. त्याचाही सत्कार समारंभ. जगदीश का चल जगदीश आत या जरा. महाराष्ट्र चॅम्पियन जगदीश आलेला आहे. रतन कुमार नाईक वस्तात अविनाश नावकर याकडे होते त्याचाही सत्कार समारंभ.
आणि महाराष्ट्र चॅम्पियन जगदीशी आलेला आहे, त्याचाही सत्कार समारंभ. इधर उस्ताद मोहन भाऊ जगदीशचाही सत्कार करून घ्या. फिनास इधर. त्रिमूर्तींचा सत्कार समारंभ संपन्न झाला. विशाल कापसेचाही झाला. अनेक मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न झाला आणि आलेल्या सर्व कुस्ती शौकीनांचा खऱ्या अर्थानं शब्द सुमनांनी सहर्षाचं स्वागत आहे. शाबास. अतिशय शिस्त आता आखाड्याला लाभलेली आहे. समोरचे पैलवान जरा गर्दी कमी करा. ज्यांच्या कुस्त्या झाल्या असतील ते पैलवान आता जरा बसून घ्या. रोहन टेरेनं ताबा घेतलेला प्रतिस्पर्ध्याचा. खरोखरच इथं जनसागर जमलेला आहे. जनसागराचा महासागर झालेला आहे. महासागराला आता उडालेला आहे. अनेक दूर दूरून इथं